नमस्कार श्रोतेहो, श्रीराम समर्थ. आज आपण हरिविजय ग्रंथाचा 34वा अध्याय बघणार आहोत. 33व्या अध्यायात आपण पाहिलं की राजसूय यज्ञ करायला घेतला आणि अगदी संपत झाला. म्हणजे आता जेवण पंक्ती बसायच्या, ब्राह्मण भोजन आहे, तेव्हा एक प्रेत घेऊन ती स्त्री आली, नारदांनीच आणली आणि मग कृष्णाने ती उठवली आपलं पुण्य अर्पण करून. असं इथपर्यंत कथा भाग आपण पाहिला आधीच्या अध्यायात. आता या अध्यायात त्याच यज्ञातील ची समाप्ती किंवा सांगता कशी झाली हे आपण सगळं बघणार आहोत. आधी आपण आपल्या प्रथेप्रमाणे 5 वेळा वाचूया. श्री गणेशाय नमः. बापधर्माचा पाठीराखा, कमलोद्भवाचा जनक देखा, प्रेमळांचा निज सखा, सारथी पार्थाचा निर्धारे, द्रौपदीचा पूर्ण कैवारी, नंदाचे घरीचा खिल्लारी, दुर्जनांचा संहार करी, सहाकारी साधूंचा, जो क्षीराब्धी तनयेचा प्रियकर, आनक दुंदुभीचा कुमर, जो यादव कुळभास्कर, मन्मथ शत्रू ध्याय जया, जो काळासही शासन करता, जो हरिहर ब्रह्मादिकांसी निर्मिता, जो महामायेचा निज भरता, करता हरता पाळिता, जो क्षीरसिंधूचा जामत, जेणे धर्माचे घरी केले अद्भुत, तेणे स्वसंकल्पे उठेले प्रेत, कथार्थ इतुका जाहला. कृष्णाची स्तुती की कोण ज्यांनी हे प्रेत उठवलं आणि चमत्कार केला तो कोण, तर तो धर्माचा पाठीराखा, ब्रह्मदेवाचा जनक, पार्थाचा सारथी, द्रौपदीचा कैवारी, नंदाच्या घरचा गुरं सांभाळणा गुराखी, पण दुर्जनांचा संवारी आणि साधूंचा सहकारी, असा हा कृष्ण त्याने इथे चमत्कार केला यज्ञात. आता यज्ञाचं पुढे चालू आहे कार्य. म्हणजे ब्राह्मण मोठ्याने मंत्र म्हणतायत आणि अन्नसंतर्पण सतत चालू आहे. आपल्याला माहिती आहे, म्हणजे इथे ती गोष्ट अशी घेतलेली म्हणजे मिळाली नाही अध्यायात, पण द्रौपदीची थाळी म्हटलं जातं, अन्ने पुरवली मध्यरात्री. तर तसं इथे पण अन्न कधी कमी पडत नाही आहे. लाखोनी लाखो लोक जेवून जात आहेत तरी असं वर्णन आहे या. तर सतत हे सगळं कार्य चालू राहिलेलं आहे. आणि अन्न काय वाढत आहे, तर जसं आपण रामविजयमध्ये ही सुंदर वर्णन ऐकलं होतं की अन्न काय वाढलं जात आहे, तसं इथेही वर्णन केलं की अन्नाचा सुवास इतका आहे की तो 10 दिशांना पसरतोय. जिथे कृष्ण स्वतः अन्न देतोय ते किती दिव्य असणार, त्याच्याबद्दल काय वर्णन करावं. आणि सगळे ऋषीगण, संत, सत्पुरुष आणि राजे आणि सामान्य जन सगळे तुटून पडतात त्याच्यावर, आणि त्यांनी किती खाल्लं तरी त्यांना त्याचं विटच येत नाही म्हणे. असं मग कसा सुंदर भात त्यांनी सोमकांताचा, चंद्रकांताचा आणि पर्वतासारखा ढीग म्हणजे पांढरा शुभ्र ढीग पानात लावलाय असा भात, क्षमस्व, आणि पिवळं वसन म्हणजे पिवळं वस्त्र रेशमी असावं तसं त्याच्यावर वरण, असं अमृतालाही उणे आणेल असे सगळे पंचभक्ष म्हणजे 5 पदार्थ आपण डावी बाजू म्हणतो ना, चटणी, कोशिंबीर, पंचामृत, ह्या ज्या गोष्टी आहेत, लोणचं, हे 5 बाजू डाव्या बाजूची, असं सगळं वाढलं जात आहे. दही दूध म्हणजे दही दुधाचं जे पंचामृत आहे, मधु, दही, दूध, घृतच, ते पण वाढलं गेलेलं आहे. सुंदर शाखा सुवासे भरती अंबर, इतक्या सुंदर भाज्या आहेत, त्याच्या सुगंधाने सगळं नभभर म्हणजे सगळ्या परिसरातच तो सुगंध पसरलेला आहे. आणि अशा प्रकारे हे अन्न कोण पुरवतंय, तर इंदिरावर, मग त्यातली गोडी काय वर्णू, असं करून अन्नाचं वर्णन झालं. आणि वाढते कोण, द्रौपदी. आधी कामं ठरवून दिलेली आहेत ना यज्ञाकरता भीष्मांनी तेव्हा आणि कृष्णाने, म्हणजे दोघांनी. तर द्रौपदीला वाढायचं काम दिलेलं आहे. तर ती फार चपळपणे अन्न वाढते. अन्न वाढताना तिच्या हातातली चुडे झळकतायत. मग सगळं 15-20 वेळा तिचं वर्णन आहे की ती अन्नपूर्णाचं आहे. तिचंही सीतेसारखं असं शरीर आहे की खूप दूरवरपर्यंत कोस सुगंध जातो तिच्या अंगीचा. नंतर दात असे हिऱ्यांसारखे चमकतात वगैरे, तिचं सगळं वर्णन आहे. आणि ती फार चपळपणे वाढते. चपळपणे वाढणं हे एक गुण, म्हणजे पंक्ती वाढणं आता आपण विसरूनच गेलेलो आहोत. पण जेव्हा पंगत वाढली जाते त्याचं म्हणजे आम्हालाही आधीच घरात शिकवलेल्या गोष्टी अशा
की बघत बसल्यात बायका आणि तो जेवायचा त्याच्या पानात समोर बसलेले 10-20 ब्राह्मण आहेत, त्यांच्या पानात काय संपलाय, इथे त्यांचं लक्ष नाही आहे, असं पंगत वाढणं नाही मानत. पंगत वाढणं म्हणजे एका पाठोपाठ सगळ्या पानांवर लक्ष पाहिजे. कोणाच्यातली कोशिंबीर संपले, कोणाच्यात चटणी संपले, कोणाच्यात आमटी संपले, आणि ते झटझट ते त्यांच्या पानातलं संपायच्या वाढायला पुढ्यात आणणं. मग ते नको म्हणतील तर ते नाही म्हणतील नको असेल तर, असं इतका सातत्याने वाढणं, ते वाढणं थांबत नाही. जोवर हे लोक जेवत असतात तर वेगवेगळे पदार्थ आणि अनेक पदार्थ आपल्या भोजनात असतात विशेष करून. तर त्यामुळे म्हणजे ताट असं पूर्ण भरलेलं असतं अनेक पदार्थांनी, त्यात प्रसादाचं जेवण. तर असं जेवणही ते द्रौपदी अत्यंत चपळतेने वाढते. आणि त्याचं काय वर्णन करावं, आणि किती म्हणजे ती वाढते ना तरी ती दमतानाच दिसत नाहीत. श्रमकल्पांती न बाधी, का नाही बाधत, तर म्हणे ती वाढते आणि तिचे श्रम कृष्ण घेतोय, त्याच्या कपाळावर धर्मबिंदू म्हणजे घाम दिसतोय असं. आणि हे का होतंय तर ती वाढता वाढताही तिला कृष्णा म्हणतात. ती पण सावळी आहे बरं का, सुंदर असली तरी. तर ती वाढता वाढता तिचं सारखं लक्ष कृष्णाकडेच जाते, म्हणजे ती कृष्णाकडेच लक्ष देते आणि वाढते, परत परत त्याचंच रूप न्हाळते आणि त्यात ती अगदी बुडून जाते. म्हणजे थोडक्यात ती रमलेली आहे त्या कृष्णाच्या दर्शनाने. आणि तिला असं वाटतंय की आपल्याला एवढं सुंदर भगवंताचं सातत्याने म्हणजे अखंड दर्शन मिळत आहे, अजून काय पाहिजे आपल्याला. तर ते सोडायचं नाही, म्हणजे वाढताना सतत तिचं नजर एकीकडे कृष्णावर आहे आणि एकीकडे लोकांच्या पानावर आहे, आणि तरी सुद्धा ती चपळतेनी मध्ये न थांबता वाढू शकते. आणि असं रोजचं म्हणजे ते आता खूप दिवस अन्नसंतर्पण चाललेलं असेल ना, 1 वर्ष यज्ञ चाललाय तर प्रत्येक वेळी पहिल्या ब्राह्मणांच्या पंक्ती बसायच्या, नंतर मग हे सगळे कौरवादी जेवढे कोण राजा आलेले आहेत त्या सगळ्या राजांच्या पंक्ती बसायच्या, आणि मग सगळ्यात शेवटी कृष्ण, पांडव, कुंती आणि द्रौपदी असे 8 जण म्हणजे जेवायला बसायचे. तर पहिल्या पंक्ती ब्राह्मणांच्या वाढल्या द्रौपदीने, सगळे जेवून तृप्त झाले. मग आता ह्या दुर्योधन, शकुनी, कर्ण अशी ह्या सगळ्यांची पंगत वाढायला घेतली. आणि बघते ती वाढतानाही तिचं लक्ष एकीकडे मधनं कृष्णाकडे. तर तिला दिसतं की कृष्णाच्या कपाळावर घाम आलाय, आणि तिला कळतं की का आपल्याला श्रम जाणवत नाहीत आपण इतके कष्ट होऊन. आणि ती म्हणते की मी काय होऊ उतराई, माझे सावळे कृष्णाबाई, ऐसे बोलता ते समय सद्गद झाली आज्ञासेनी. तर ती एक तर अशी जरी दमणं तिला जाणवत नसलं तरी शरीर दमलेलं, घामाने भिजलेलं आणि भावनेने सद्गद झाली. त्यांनी म्हणे तिचं शरीर फुगलं, कथा सांगतात, आणि शरीर फुगलं आणि तिच्या चोळीची गाठ सुटली. आणि नेमकी ती कौरव पंक्तीत वाढताना, आणि गाठ सुटले, त्यांनी बावरली ती, त्यामुळे पदर हल्ला. आणि मग हे सगळे लोक तिची टिंगल करायला लागले, नाना विनोद तिच्यावरनं करायला लागले. आणि मग त्यांनी मजा बघायची ठरवली. आता ही वाढणार कशी, ती एका हाताने स्वतःचा पदर सावरते आणि एका हाताने वाढायला घेते, त्यामुळे तिला ते नीट जमत नाही हे सगळं करणं. आणि म्हणून ते अजून फार गतीने तिच्याकडे मागतात की आत्ता ती भात वाढेल तर म्हणतात अरे आता अजून हे आण, भाजी आण, चटणी आण, लोणचं आण, म्हणजे वेगळे वेगळे पदार्थ तिला असं किती ती भरभर वाढू शकेल. आणि नाही वाढू शकली तर ते म्हणतात अरे चला उठा पानावरून, आजी असे अन्नाचा दुकाळ, परमलज्जित वेल्हाळ मुख कमळ कोमाईले द्रौपदीचं. कारण ते म्हणतात वाढलं नाही पटपट म्हणजे इथे अन्नाचा दुष्काळ आहे, इथलं अन्न संपलेलं दिसत आहे. रडू यायला लागलं तिला. तिने कृष्णाकडे पाहिलं, कुठे दिसे ना आधी तो, आणि मग कळकळून धावा केला की आता तू माझी लाज राखट, मला स्वतःचं वस्त्र सावरता येत नाही. आता ही घटना सोडा, पण साडी नेसून वाढताना नेहमी ह्या सगळ्या गोष्टींचं भान शिकवलं जायचं पूर्वी. आता कोणाचे केसही नसतात लांब वाढवलेले, कट केलेले असतात, कपडेही आपण काही घालतो दुसरे, पण पूर्वी पंगत वाढायची की केसाचा लांब शेपटा असतो, तो शेपटा घेऊन आपला पदर त्या आत वेणीचा तो लांब शेपटा, त्याच्या वरून पदर घेऊन पुढे खोचायला लागायचा. निऱ्या वर खोचायच्या थोड्या की पावलाच येता कामा नयेत, पण तरी पाय पण दिसता कामा नयेत उघडे, पटाचेपर्यंतच दिसले पाहिजे. सगळं कौशल्य असायचं वाढताना, कसं राहावं स्त्रीने नीटनेटकं की असं पदर. आता वाकून नमस्कार करताना सुद्धा ओढण्या अंगावरच्या पडतात, लक्ष नसतं, हे आपण आता अनुभवतो. पण
ते वाढणं ही सुद्धा एक प्रचंड मोठी कला आहे. अन्न शिजवणं कला आहे, पंगत लावणं कला आहे, अन्न वाढणं कला आहे, पंक्तीत कुठे काय वाढायचं ही कला आहे. पुढे पाठ, मागे पाठ, तांब्या भांडं कुठे असावं, प्रत्येक गोष्टीत कला आहे. जसं आपण आता जाऊन हॉटेलमध्ये आधुनिक शिकतो की डिश आहे, एका बाजूला काटा आहे, एका बाजूला चमचा, तसंच आपल्याकडेही पूर्ण पद्धत होती पंगत वाढायची. तर तशी हिची आता फजिती व्हायला लागली. ती हे सगळं मॅनेज करू शकत नाही आणि तिने काकुळतीने कृष्णाकडे पाहिलं. काय करावं कृष्णाने? कृष्ण तिच्यात सामावला, धावत आला. तो यादवेंद्र मनमोहन द्रौपदीच्या अंतरी प्रवेशन भुजावरी भुजा निर्माण करिता झाला त्यावेळी. आणि अजून 2 भुजा तिला निर्माण झाल्या आणि त्या भुजाने तिने आपल्या चोळीची गाठ बांधली आणि दुसऱ्या 2 हात जे आहेत त्यांनी वाढायला घेतलं. अशा प्रकारे सगळं तिचे अब्रू सावरली तिथे सुद्धा कृष्णाने. म्हणजे ते द्रौपदी वस्त्रहरण पुढे गोष्ट सगळी, ती ह्यात नाही हरिविजयामध्ये येणार. पण इथे सुद्धा कृष्णाने तिची अब्रू सावरलेली आणि तिची टिंगल करायला सगळे बसलेलेच आहेत. एक तर 5 पांडवांची पत्नी आहे, 5 पती आहेत म्हणून एक विषय आहे चेष्टेचा त्यांच्या. अशा ह्याच्यात अशी लाजिरवाणी परिस्थिती राजसूय यज्ञाच्या त्या पंक्तींमध्ये आली. तर पण कृष्णाने वाचवलं तिला. मग सगळ्यांच्या मनाखाली गेल्या, कोणाला काही बोलायला जागाच राहिली नाही. आणि ती यशस्वी झाली. जणू ती चतुर्भुज झाली, योगिनी झाली चतुर्भुज. आणि ह्या सगळ्या दुष्टांचा सहज संहार करू शकेल इतकी खरी तर तिच्यात शक्ती उत्पन्न झाली. म्हणजे जसं काही, आणि हे कशाने झालं तर त्या कृष्णाच्या केलेल्या प्रार्थनेनी, तिने केलेल्या धाव्याला कृष्णाने जे तत्परतेने उत्तर दिलं त्यामुळे हे केवळ घडलं. आणि मग ती भराभर येऊन वाढायला लागली, त्यामुळे भरभरून वाढायला लागली. आणि अजून ते टिंगल करून आधी मागत होते ना, जेव्हा तिला वेळ लागत होता वाढायला, ते डोक्यात ठेवून तिने असं ढिगाने वाढायला घेतलं, ढिगाने अन्नाचे पर्वत. आणि मग वाढून झाल्यावर भीम आला आणि रागात सगळ्यांना ओरडला की अन्न पानात टाकाल तर तुमच्या शेंड्या उपटून टाकेन. सगळ्यांनी माना खाली घातल्या. आता आपल्याला आठवत आहे की ह्या भीमाचा अहंकार घालवायला आधीच्या अध्यायात मारुती आला होता, त्यावेळी असेच वाक्य खरी भीमाने उद्गारली होती. आणि पण ती सगळ्यांकरता होती. म्हणजे तेव्हा जे द्विज बसले होते पंक्ती जेवायला, ब्राह्मण ऋषीमुनी, तेव्हा उद्गारले होते. तर तेव्हा कृष्णाला खटकलं होतं. आणि तेव्हा त्याचा तो अहंकार दूर करायला किंवा ते तापटपणा, क्रोध नाही सावायला पुढे जाऊन एवढी कथा रचली गेली, मारुतीला भेटवलं गेलं वगैरे. पण इथे तेच शब्द भीम वापरतोय, पण ते दुर्जनान करताय. म्हणून एखाद्या गोष्टीतला एखादा उपाय, हा उपाय कोणाकरता आणि कशा पद्धतीने वापरला जातो त्याच्यावर तो योग्य किंवा अयोग्य असं ठरतं. त्यामुळे इथे त्याच सगळ्या शिव्या, तितकाच राग भीम देतो. तुम्हाला उपटून टाकेन तुमच्या शिखा, पानात टाकलं अन्न तर याद राखा वगैरे असंच सगळं बोलतंय. पण ते लोक मान खाली घालतात, कृष्ण काहीही बोलत नाही. अशा प्रकारे हे अशा प्रकारे पंक्तीतली तिची लाज कृष्णाने राखली. आता द्रौपदी आत गेली, सगळ्या पंक्ती वाढून झाल्या. पण तिला सारखं वाटायला लागलं की बापरे, म्हणजे आता असं कुळक्षय झाल्या का, काहीतरी आपली लाज गेली असती, तर आपल्या कुळाची लाज गेली असती, ही भावना आली. आणि वाढून झाल्यावर ती एकदम आत गेली घरात, म्हणजे बाहेर जिथे पंगत होती तिथून, आणि खूप रडू लागली. कृष्णही तिथे पोचला. त्याच्या पायाला तिने अगदी मिठी घातली आणि सांगितलं की आज तू म्हणजे अब्रू राखलीस. मग कुंती तिथे आली, पांडव आले, त्या सगळ्यांना भरून येत होतं. एखाद्याची अशी अगदी पब्लिकली अचानक अब्रू जाते लोकांमध्ये आणि ती कोणीतरी येऊन पूर्ण सावरतं आणि त्यांचं नाव बदनाम होण्यापासून वाचवतं, तेव्हा त्यांची काय भावना होत असेल ती या सगळ्यांची झाली, 5 पांडवांची आणि कुंतीची. आणि कृष्णाने तिला धीर दिला आणि सांगितलं की काळजी करू नकोस, मी सतत तुझ्याबरोबर आहे. म्हणजे कृष्ण म्हणतो की माझ्या सख्या बहिणीपेक्षा तू मला जास्त प्रिय आहेस. ती म्हणाली आता माझं आयुष्य जरी मला म्हणे तू कितीही जन्म दे, द्रौपदी म्हणते, पण मला भाऊ तूच हवायस काही झाला तरी. द्रौपदी बोले वचन मी कोटी कोटी जन्म घेईन, परी तुची बंधू होई पूर्ण पाठी राखा कैवारी. अशा प्रकारे 1 वर्ष तो राजसूय यज्ञ चालला. जेवणं चालली, पंक्तींवर पंक्ती उठत होत्या. रोज ब्राह्मण जेवायला येत होते आणि सगळ्या ब्राह्मणांची उच्छिष्ट कृष्ण काढत होता, सगळ्या ब्राह्मणांची. आणि मग किती म्हणजे आपला तो एवढा भरझरी पितांबर तो वर खोचायचा, जानवं नीट अडकवायचं आणि त्यांची उष्टी काढायची आणि पत्रावळीच्या पत्रावळी नेऊन बाहेर टाकायच्या.
जेवढे ऋषी आणि ब्राह्मण जेवले त्या सगळ्यांचं उष्ट कृष्णाने काढलेलं आहे, कारण त्यांनी ते काम स्वीकारलं होतं. आणि एका पंक्तीला एकवेळी 1,00,000 ब्राह्मण बसत होते म्हणे जेवायला. अशा अमित पंक्ती झाल्या. आणि म्हणे जेव्हा ती संख्या 1,00,00,000 व्हायची, म्हणजे खूप दिवस जेवण चाललं ना, 1 वर्ष यज्ञ चालला तर जेव्हा ती 1,00,00,000 झाली की स्वर्ग घंटा वाजायची, म्हणजे अवकाशात ध्वनी व्हायचा मोठा घणघण असा. तो झाला की समजायचं की आतापर्यंत 1,00,00,000 ब्राह्मण जेवले किंवा 1,00,00,000 लोक जेवले, असा महोत्सव झालेला होता. ते सगळं ऐकल्यावर चित्र कानावर आल्यावर शुकमुनी, व्यासांचे पुत्र, त्यांना खूप इच्छा झाली की हा राजसूय यज्ञ कसा चाललाय, उत्साह खूप ऐकतोय, ते बघायला जावं. आता ते त्या यज्ञस्थानाला येतात. तो महोत्साह पाहावया जाणं. तेथे आला वेदव्यास नंदन, जो योग्यान माझी मुकुटरत्न, चंडकिरण दुसरा, कामक्रोध जेणे जिंकिले, रंभीने नानापरी छळेले, परे अणुमात्र नाही चळले, मन जिंकिले जयाने, जो चिदंबरीचा निशाकर, की अपरोक्ष ज्ञानाचा समुद्र, की शांतीचे पूर्ण आगर, सुखे सुखरूप कोंदला. असा तो शुकमुनी तो मंडपाच्या दारात येऊन उभा राहिला. नेमका तो केव्हा पोचला, हे सगळं कार्य उरकलं होतं. पंक्ती सगळ्या जेवून संपल्या होत्या आणि मंडप घसणी चालू होती. म्हणजे का, मांडव स्वच्छ करणं सुरू झालं होतं, पत्रावळी उचलून बाहेर टाकलेला. आणि आता तो सगळा मंडप आहे, तो जमीन ती सारवायची, सगळ्या शीत वगैरे उचलून हे काम चालू होतं. त्यामुळे आता आत मंडपात शिरायला कुठे जागा दिसेना शुकमुनींना. पण शुकांनी विचार केला की एवढा मोठा जो यज्ञ झाला, धर्म, जो एवढा मोठा कृष्ण भक्त, आता इथला प्रसाद घेतल्याशिवाय तर जायचं नाही. इथला प्रसाद मिळाला तर आपल्या जन्माचं सार्थक आहे. आणि इथे कृष्णाने उष्टी काढली आहे, इथे कृष्णाने अन्न पुरवलं आहे इतक्या लाखो कोटी लोकांना, तर इथे जेवलंच पाहिजे असं म्हणून ते काय करतात, आता जेवण तर संपलं ना, सारवणं चालू आहे अंगण, तर ते सगळी जिथे पत्रावळी पडली होती तिथे गेले म्हणे. आणि तिथे बसून ते त्यातली शीतं जेवायला लागले. त्यांनी काही घास तोंडात घातले असतील त्या शीतांचे, आणि स्वर्गाची घंटा, अखंड घंटानाद व्हायला लागला. तो थांबेच ना, खूप वेळ तो चालू राहिला. तर धर्मराज म्हणाला, हे काय होत आहे, इतका वेळ कशी घंटा वाजते? नेहमी कोटी ब्राह्मण जेवून झाले की एकदा नाद होत होता, त्यामुळे आपल्याला अंदाज येत होता की रोज किती लोक जेवतात, पण आता तर हा ध्वनी थांबतच नाही. हे का बरं घडलं असेल? म्हटल्यावर कृष्ण त्याला धर्माला सांगतो की आता इथे ना, ह्या जागी कोणीतरी एक ब्रह्मवेत्ता जेवत आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. त्याच्या पुण्याईनी, म्हणजे ब्रह्मवेत्ता इथं येऊन जेवला, त्याचं जे पुण्य आहे त्यामुळे कोटी कोटी ब्राह्मण जेवल्याचं पुण्य झाल्याने ती घंटा वाजते. मग त्याच्याकरता कृष्णाने ते गणित सांगितलं. तो काय म्हणाला, कोटी ब्राह्मण, म्हणजे सुरुवात त्याने अशी केली की आता बघ, कोटी ब्राह्मण पंक्तीसी जेवता, एक नाद होय तत्वता, आता न राहे वाजता, जगन्नाथा नवले, हरिमणे येथे तत्वता, जेवीला असेल ब्रह्मवेत्ता, ब्रह्मवेत्यासी वंदिता माथा, ब्रह्मादिक सहस्त्राक्ष, ब्राह्मण जे काय याती मात्र. आता सगळं गणित सांगितलं त्यांनी की नावाने, फक्त नावाने ब्राह्मण आहेत, असे जेवले, असे जर 100 ब्राह्मण जेवले आणि त्यानंतर एक वेदज्ञ ब्राह्मण जेवला, तर तुम्हाला 100 ब्राह्मण, साधे नावाने ब्राह्मण जे आहेत ते जेवल्याचं पुण्य आहे. त्यानंतर असे 100, असं ब्रह्मवेत्ते सहस्त्र, ते केव्हा जेवल्याचं पुण्य मिळतं, जेव्हा एक यती जेवतो, म्हणजे जो योगी आहे असा माणूस जेवतो त्यावेळेला. असे 100 योगी जेवल्याचं पुण्य मिळतं जेव्हा एक वेदज्ञ ब्राह्मण, वेदज्ञ नव्हे, वेदार्थ सांगणारा ब्राह्मण, क्षमस्व, म्हणजे वेदज्ञ आहे पण तो दुसऱ्यांना शिकवणारा पाहिजे ना घेतलेला, तर वेदार्थ सांगणारा जो पंडित तो जेवला तर होतो. आणि त्याहून जास्त जे क्रियावंत अनुष्ठानी आहेत असं म्हटलं, म्हणजे क्रियावंत म्हणजे काय, तर दररोज सर्व विधी नियमाने करणारे. कारण ब्राह्मण असतात, ब्राह्मण म्हणून जेवायला येतात, ब्राह्मणातले कोणी वेदसंपन्न असतात, कोणी वेदाध्ययन आणि अध्यापन करणारे असतात. अशी एक चढती पायरी आहे. त्याच्यावरचे कोण तर म्हणे ते वेदाध्ययन करूनही आपलं नेहमीचं नित्य कर्मकांड चुकवत नाहीत. म्हणजे आपण जसं म्हणतो नित्यनेमानी पूजा, नित्यनेमानी जप, नित्यनेमानी अनुष्ठान, हे सगळं करणारा तो त्याहून श्रेष्ठ आहे वेदज्ञ असणाऱ्या ब्राह्मणापेक्षाही. असा एक ब्राह्मण जेवला तर ते वेदार्थ जाणणारे पंडित
100 जेवल्यासारखं पुण्य आहे म्हणे. मग असे अनुष्ठाने जे काही कोणी आहेत ना, तसे 100 जेवण्याचं पुण्य एका इंद्रियजित ब्राह्मण, म्हणजे ज्यांनी इंद्रिय पण जिंकलेत, म्हणजे ह्या सगळ्या आधीच्या क्वालिटीज आहेतच, गुण आहेतच, त्याच्याशिवाय आपली इंद्रियही जिंकलेत, असा जर एक जेवला तर त्याला त्या अनुष्ठाने 100 जेवल्याचं पुण्य आहे. आणि अशा हे जे 100 इंद्रियजित म्हणावे, म्हणजे ज्यांनी इंद्रियांवर संयमन केलेलं आहे, अधिक ते वेदज्ञ आहेत, अधिक ते वेदार्थ शिकवत आहेत, अधिक ते नित्य अनुष्ठान करत आहेत, अशा चढत्या पारीने असलेले असे 100 ब्राह्मण जेवल्याचं पुण्य केव्हा येतं? जेव्हा एक ब्रह्मवेत्ता जेवतो, ब्रह्मविद ब्राह्मण जेवतो. आणि तेव्हा धर्मा तुझ्या इथे कोणीतरी असा ब्रह्मज्ञानी येऊन जेवतोय असं म्हटलं. धर्म त्यांना म्हणतो ब्रह्मज्ञानी तर 4 तुम्ही सांगितलं. कोण? कपिल मुनी, याज्ञवल्क, शुक आणि दत्तात्रेय, हे 4 ब्रह्मज्ञानी आहेत, परिपूर्ण असे ज्ञानार्थ, असं तुम्ही सांगितलं. मग आता हा कोण आला अजून? असं म्हटल्यावर कृष्ण त्याला हाताला धरून बाहेर नेतो आणि त्या पत्रावळी खात एक म्हणजे रूप पालटून बसलेले आहेत शुक खरे, तर त्यांना दाखवतो आणि सांगतो की शुक महाराज आहेत, ते जेवतात. बघितल्यावर धर्माला इतका आनंद होतो आणि कमीपणाही वाटतो की अरे ते जेवले नाहीत, म्हणजे त्याच्या आधी जेवण संपलं. पण तो त्यांना धरून आत आणतो आणि व्यास असतातच ना पूजेत. आपण पाहिलं यज्ञाच्या 4 लोक कोण बोलावलेत, त्यात ब्रह्मदेव आहेत, त्यात व्यास आहेत. तर व्यासांच्या बाजूला आणून त्यांच्या मुलाला बसवतो, त्यांचा सन्मान करतो. वडील आणि मुलाची छान भेट होते, आलिंगन होतं. मग धर्माने त्याची संपूर्ण पूजा, षोडशोपचार पूजा केली शुकांची. आणि अशा प्रकारे हा राजश्री यज्ञ सगळा पूर्ण झाला. आता तो पूर्ण झाल्यानंतर भीष्माने आता निरोप द्यायला सांगितला धर्माला की चला आता सगळ्यांना अहेर दे, म्हणजे ही प्रथा ब्राह्मण भोजन आणि मग अहेर देणं नाही का, हे सांगते करता तो विधी सुरू झाला. आणि तो अहेर देण्याकरता प्रत्येकाला मंडपात बसवून मानाने अहेर देता यावा म्हणून जी निर्माण झाली ती मयसभा. आपण ज्या मयसभेबद्दल खूप ऐकलं आहे, ही मयासूर नावाचा पांडवांचा मित्र होता. तुम्हाला मयासूर माहीत असेल, तुम्हाला म्हणजे तो राक्षस होता, पण त्याच्याकडे त्यामुळे ही विद्या होती. आणि तुम्हाला पूर्वी रामविजय कथेत ऐकून माहीत असेल की त्या मयासुराला बाण, म्हणजे आता बाण प्रत्यंचा लावली होती रामाने समुद्र आटवण्याकरता, आणि समुद्राने माफी मागितली. आता हा बाण कुठेतरी टाकायला हवा असं म्हटल्यावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या म्हणजे आताचं मनसोर म्हणतात, जिथे मंदोदरीचं माहेर आहे, त्या वाळवंटात टाक बाण. आणि म्हणून म्हणजे ज्याला आपण मेवाड म्हणतो आज, तिथे तो रामाचा बाण गेलेला आहे. आणि त्यामुळे तिथे ते सगळं वृक्ष झालं, तिथली जमीन उद्ध्वस्त झाली. तर तिथे राजा होता हा मयासूर. हा मयासूर पांडवांचा मित्र ह्या द्वापार युगात असं दाखवलं आहे. तो दैत्यांमधला विधीचा अवतार मानला जातो, म्हणजे सगळ्या दैत्यांमध्ये तो ब्रह्मदेव आहे जणू असा. पण त्याच्याकडे अनुपम्य अशी कला होती, सुंदर सभा रचण्याची. म्हणजे आपण आत्ताच्या भाषेत बोलायचं तर इंटिरियर करायला घेतात ना लग्नात, कॉन्ट्रॅक्ट घेतात अख्ख्या इंटिरियरचं पूर्ण, तसं ह्या मयासुराने इंटिरियरचा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता की ज्या सभेत बसवून सगळ्या राजसी यज्ञाच्या लोकांचे मानपान करायचे त्यांनी. तर ते दिलं गेलं. आणि ही माहिती कुठे कुठे आहे किंवा ही कथा कुठे आहे ते मध्येच श्रीधर कवी एका वाक्यात सांगतायत. म्हणजे ही कथा भागवतात नसणार आहे हा भागवतात. ते म्हणतात की तेथे सभा वर्णिली अद्भुत, म्हणून सभापर्व म्हणती पंडित. सभापर्वच एक म्हटलंय, म्हणजे जसं युद्धपर्व, शांतीपर्व असे आहेत ना भागवतात, तसं सभापर्व. पण ते म्हणतात सभापर्वाची कथा वैशंपायन जन्मेजयानं असं सांगतात की ही कथा भारत ग्रंथात कुठेतरी आलेली आहे, महाभारत म्हणजे महाभारताच्या कथेत कुठेतरी आलेली आहे. असो, अशा प्रकारे त्यांनी मग ते कसं रचलं ह्याचे जवळजवळ 20-25च्या वरही ओव्या आहेत की ज्या त्यांनी म्हणे सभा रचताना त्याच्या तळ्यात पायाशी अष्टदिक्पालांचे महाबळी घातले, त्यानंतर धूळ स्थापन केली, मग त्याच्यावर स्फटिकाच्या शिळा लावल्या पांढऱ्या शुभ्र, मग त्याच्यावर पोवळी लावली लखलखीत, मग सप्तरंगाचे दगड लावले छान, त्याची चक्र तयार केली. म्हणजे आता आपण बघतो ना मार्बलमधली डिझाईन्स करतात जमिनीत कारागीर, तसं केलं. नंतर आतून बाहेरून त्याचं तेज आहे. नंतर शेषाची आकृती केली. नंतर सगळे सूर्य जणू उगवलेत, इतके हिरेजडीत अशी रत्न उभी केली सगळी की तिथे सूर्य उगवलेत वाटावं.
आणि मग सगळं ते खूपच म्हणजे 30-40च्या वर किती जास्तच ओव्या असतील की त्या असं वर्णन करतात त्या पुतळ्या. म्हणजे आधी आपण रामविजयमध्ये वाचलं, इथे सुद्धा द्वारकेचं वर्णन करताना वाचलं तसंच आहेत की पाचूचे केलेले मोर आणि पोपट नाचतायत, त्यातल्या पुतळ्या नाचतात आणि ध्वनी पण करतात आणि गोल फिरतात, नृत्य करतात, असं असं सगळं त्या जागी रचना केली गेलेली आहे. मध्ये बसायची जागा सोडली तर आत प्रवेश करताना सुंदर गालिचा घातला गेलेला आहे. आणि त्या मयसभेचं तेच वैशिष्ट्य की जिथे गालिचा आहे तिथे पाय द्यावा तर तिथे पाणी आहे, म्हणून तर ती कथा आहे ना, दुर्योधन त्यांचं पाय घसरून ते पडतात आणि वर्ण द्रौपदी बघते आणि हसते. आपल्याला ही कथा माहिती आहे. पुढे ती महाभारतात आहे. एकूण आपण फक्त हरिविजय म्हणजे हा दशमस्कंध आहे भागवताचा, हरिविजय ग्रंथ म्हणजे फक्त. तर असो, त्यामुळे त्या गोष्टीचं ह्यात वर्णन नाही, पण ती मयसभा ती ह्याने निर्माण केली. आणि म्हणजे त्यात काही ठिकाणी तुम्हाला काचेची म्हणे अशी दरवाजे आहेत की जे उघडे आहेत का बंद आहेत आपल्याला कळतच नाही आणि आपण हात लावून चाच पडल्याशिवाय कळत नाही. आता सुद्धा ज्या प्रकारची काचेची दारं करतात त्याचं मधला हँडलही दिसत नाही, तर आपल्याला याचं बघावं लागतं नक्की ते काच आहे का, इथून बाहेर जायचा रस्ता आहे. तर अशा प्रकारे जेवढे की महाल केले तिथे अशा प्रकारची सुंदर रचना केली गेली आणि त्याचं वर्णन शेषही करू शकणार नाही म्हणे इतकी सुंदर सभा तयार केली. म्हणजे अगदी स्वर्ग मृत्यू पाताळ शोधलं तर कुठेही अशी सभा मिळणार नाही अशी सभा. म्हणजे वेदींची किंवा ब्रह्मदेवांनीही मान्य केलं की मयासूर हा ह्याचा निर्माता आहे आणि खरोखर तो धन्य आहे, जरी तो दैत्य असला तरी. म्हणजे स्वतः ब्रह्मदेवानी दैत्यातला ब्रह्मदेव मानला गेलेला मयासूर ह्याचा सन्मान केला, त्याला मान दिला की त्याने फार सुंदर हे सगळं रचलेलं आहे. आणि मग अशा यज्ञाला जेवढे जेवढे लोक आले ना त्या सगळ्यांना ह्या मयसभेवर चढून तिथे बसवलं गेलं. मग सन्मानाने आपापल्या मानाप्रमाणे प्रत्येकाला त्यांच्या पुढ्यात तांबूल पात्र, पीकदानं अशीच ठेवली गेली. द्रव्य, त्याच्या पेट्या, सगळ्या द्रव्यांच्या पेट्या समोर रचल्या गेल्या आणि मग एक एक राजे मानाने बसले गेले. धर्म हेरायला उभा राहिला. वस्त्रांचे अत्यंत ढीक तिथे पुढ्यात तयार झाले आणि मग मध्ये मुख्य सिंहासन घातलं गेलं. त्या सिंहासनावर आता अग्रपूजा कोणाची करायची म्हटल्यावर धर्माने भीष्मांना विचारलं की अग्रपूजा कोणाची करायची. तर साहजिकच सांगितलं कोणाची सांगणार ना, आपल्याला माहिती आहे कृष्णाची. भीष्माने सांगितलं कृष्णाची अग्रपूजा करायची, ह्याच्याहून कोण श्रेष्ठ असू शकतो. हा जलदोद्भवाचा पिता, अपर्णापती वंदी माथा, चक्रासी चक्रपद हाता, येणे कृपेली झाले, जो कुरकंद, जो त्रिभुवन मंदिर स्तंभ अभेद, जो विश्वंभर ब्रह्मानंद, त्याहून थोर कोण असे, हृदय वैकुंठ पीठा आत, विरिंचीचे आराध्य दैवत, अंतःकरण सांबळी माझी वाहत, सनकातिक अत्यादरे, हाची मूळमायेचा भरता, हाचे अनंत ब्रह्मांड करता, कैवल्य भांडारीचे ठेवणे तत्वता, सगुण झाले भक्ता लागी. असं जे सगुण झालेलं हे ठेवणं, त्याचीच पूजा करायची असं ठरलं. त्याच्याकरता मग सगळा मान चौरंग आणला गेला, कृष्णाला चौरंगावर बसवलं गेलं, त्याने कुठे बसायचं ठरलं. मग बाजूला उभं राहून भीष्मानी आणि सहदेवानी म्हणून पूजेची सामान सगळं सिद्ध केलं. नंतर कलश भरून आणायचे होते ते धर्मराजाने सिद्ध केले. मग म्हणे चंदन पात्र जे लागतं पूजेला सुगंधाने भरलेलं ते भीमसेनाने आणून ठेवलं. अर्जुनाने सगळ्या पुष्पमाळा फुलांची रचना केली. अशा प्रकारे नंतर त्याचे जे पुत्र होते म्हणजे द्रौपदीचा पुत्र, बरेचदा इथे उल्लेख केला प्रतिविंध्यादी द्रौपदीचे कुमार, म्हणजे तिला अनेक पुत्र असतील पण त्यातला एकाचंच नाव इथे घेतलं गेलं आहे प्रतिविंध्य. आपल्याला माहिती ना पुढे अश्वत्थाम्याकडनं ते 5 झोपलेले असतात आणि सगळे पुत्र मारले गेलेत. माझ्या मते 5 पुत्र आहेत पण इथे नाव एकाचंच आहे. आणि तर त्यांना काम दिलं होतं छत्र चामर धरायचं कृष्णाच्या बाजूला उभं राहून. आणि सुभद्रेचा पुत्र जो आहे अभिमन्यू, त्याला चरण पादुका धुवून उभं केलं होतं की त्या तो आता खाली ठेवेल आणि पाय धुवून झाल्यावर त्याच्यावर पाय ठेवायला सांगेल कृष्णाला. अशा प्रकारे सगळी सज्ज तयारी झाली आणि ती पूजा सुरू होताना एकीकडे वैष्णव कीर्तन करतात, कोणी आनंदाने नाचतात, कोणी विष्णूची चरित्र गातात, कोणी टाळ्या वाजवतात. वर्णदेव सगळे विमानात बघून हा सोहळा बघतात, फुलांचे वर्षाव करतात. अशा प्रकारे हा फार मोठा सोहळा इथे साजरा केला गेला. अगदी म्हणजे
प्रत्येकाला असं व्हावं की केवळ ब्रह्मानंद मुरोन मूर्ती ओतिली सगुण श्रुतींसी न वर्ण विपूर्ण बुडे मन सहित कारणे. संपूर्ण मन त्या आपल्या इंद्रियांसहित त्या सोहळ्यामध्ये बुडून जातं, असं ते सुंदर चित्र होतं. आणि कृष्णाची अशी सुंदर पूजा करून झाली आणि बाकीच्या मग त्याची झाल्यानंतर जेवढे ब्राह्मण होते, त्याच्यानंतर ऋषी, मग सगळे राजे, अशा प्रकारे एकेकांच्या मानाप्रमाणे त्यांना वस्त्रभूषण अलंकार दिले गेले. मग त्यात असं वर्णन केलं की स्त्रियांना अलंकार द्यायला सांगितले भीष्माने. तर त्यात असं वर्णन आलं, एक ओळी सांगायची वाटली की त्यांनी म्हटलं, पुरुषालागी सप्तभूषणे 7 भूषणं, तिही वस्त्रे कनकवर्णे, म्हणजे सुवर्णाच्या रंगाची 3 वस्त्र, म्हणजे त्या 3 वस्त्रात माहिती ना 16 असेल, वरचं उपर नसेल आणि अंतर्वस्त्र असेल, अशा प्रकारे. आणि बायकांकरता स्त्रियांकरता 12 अलंकार लेणे, स्त्रियांची देणे तैसेची. 12 अलंकार लेणे म्हणजे अगदी नखशिकांत जे दागिने असतात, म्हणजे मस्तकावरची बिंदी, केसात म्हणजे आंबाड्यात घालायचे दागिने 2, नाकातली नथ, कानातलं 3, 4, गळ्यातलं 5, दोन्ही दंडातले 6, हातातले 7, बोटातल्या अंगठ्या 8 आणि कमरेतली मेखला 9, कंबरपट्टा 10, पायातली म्हणजे तोरड्या, वाळे, जाड कडी जे असेल ते 11 आणि पायाच्या बोटातली 12, आपण वेडणी घालतो ती, म्हणून 12 अलंकार हे सगळे प्रत्येक स्त्रीला दिले गेले म्हणे. आणि वर्णन असे, अंतर्वसन, बाह्यवसन, कंचुकी, वरुणी प्रावरण, म्हणजे आपण का चोळी, साडी चोळी असं म्हणतो देवीची ओटी भरताना, तसं त्यांना 4 वस्त्र दिली गेली स्त्रियांना. अशा प्रकारे अगदी सगळ्यांचा सुंदर मान केला गेला. अपूर्व असा हा सोहळा झाला. आता हा सोहळा बघून सगळ्यांना खूप आनंद होईल, पण त्याच वेळेला ह्या पूजेच्या वेळेला दैत्य बिथरलेले असतील आणि त्यात विशेष करून शिशुपाळ बिथरेल. आणि मग पुढच्या अध्यायात कृष्ण शिशुपाळाचं शिर उडवेल. ही कथा नंतर येईल आणि त्याच्या आशीर्वादाने शिशुपाळ मोक्षाप्रती जाईल. ही कथा आपण नंतर ऐकू असं सांगून या ग्रंथाचा शेवट करत श्रीधर कवी म्हणतात, इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुस्त्री शतोत्शतीमोध्याय गोढहा. अध्याय 34 ओव्या 211. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.